सारसळ येथे मोरीच्या अर्धवट कामामुळे युवकाचा बळी, ठेकेदारावर गुन्हा दाखल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर सवाल। सारसळ येथे मोरीच्या अर्धवट ठेवलेल्या कामामुळे आणि रस्त्यावरील सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे एका युवकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झालाय। या प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। करंजखेड भणवड रस्त्यावरील सारसळे गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोरीचे काम सुरू होते। कामासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले होते, मात्र ते अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले। त्या ठिकाणी रात्री कोणतीही बॅरिकेटिंग, चेतावणी फलक अथवा रिफ्लेक्टर नसल्याने सोपान वाघ या युवकाचा दुचाकीवरून जाताना असताना अपघात झालाय। अपघातानंतर या कामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या घोळावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होते। याबाबत जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अरुण शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी उर्मटपणे उत्तर देत बॅरिकेटिंग लावणे ही आपली जबाबदारी नसल्याचं सांगितलंय। मी काय बॅरिकेटिंग लावू का, असे उत्तर देत त्यांनी स्वतः त्या रात्री घटनास्थळी थोडा वेळ असल्याचं कबूल केलंय। मात्र कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याने अशा प्रकारची दुर्लक्ष केले असल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालंय। रात्रीच्या वेळी रस्त्यावरील काम चालू असल्यास सुरक्षिततेसाठी रिफ्लेक्टर, चेतावणी फलक आणि बॅरिकेटिंग लावणे आवश्यक असते। मात्र या ठिकाणी यापैकी काहीही नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील साठगाठ व निष्काळजीपणा यामुळे सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतो। या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि जबाबदारीच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। मी पत्रकार अनिल मामुर्डे। काल सारसळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावरती एक मोरीचं काम चालू आहे। त्या ठिकाणी अपघात झाला। अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं एक जण मयत झाला। त्या संदर्भात वणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आणि ते संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात आला। परंतु याबाबत त्याच्या कामाच्या ठिकाणी कुठल्या प्रकारची बॅरिकेटिंग, सुरक्षा असं म्हणजे काहीतरी सुरक्षेसाठी असं कुठल्या प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे, फलक लावलेलं नाही आहे, रिफ्लेक्टर लावलेलं नाही। या संदर्भामध्ये त्या भागाचे सार्वजनिक विभागाचे अरुण शिरसाट म्हणून कोणी अधिकारी आहे, त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना विचारलं का अशा ठिकाणी असा अपघात घडलेला आहे, तर बॅरिकेटिंग वगैरे नाही, काही नाही ते असणार। त्यांनी अतिशय उडवडीचे उत्तर दिले। म्हणजे डायरेक्ट म्हणे मी लावू बॅरिकेटिंग का, मी लावायची का बॅरिकेटिंग। आम्ही तसं त्यांना निवेदन देताना सूचना दिलेल्या आहे। त्याच्यानंतर म्हणजे रात्रीच्या वेळेस आम्ही ते जायचं का, तर त्यांना एवढंच विचारलं का तुम्ही याबाबत काही चौकशी करणार का। चौकशी जर करणार असेल त्या संदर्भात त्या ठेकेदारावरती तुम्ही काही सूचना म्हणा का त्याच्यावरती काही कारवाई करणार का, तर आम्ही काय कारवाई करायची होती त्याच्यावरती। अतिशय उर्मटपणे असं उत्तर दिले। सर, पत्रकारांच्या प्रश्नाला अशा पद्धतीने उत्तरं जर देणार अधिकारी उत्तरं जर देणार असतील आणि ठेकेदारांना जर पाठीशी घालत असेल तर सर्वसामान्य जनतेने प्रश्न विचारायचे कोणाला, ही मोठी शोकांतिका आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रितेश पारख, वणी।